आहे। मंडळी, बेसन लाडू असावेत तर असे गोल, गरगरीत, टाळ्याला न चिटकणारे आणि तोंडात टाकतात विरघळणारे। जिथे तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो बेसन भाजायला, माझ्या पद्धतीने केले तर फक्त 15 मिनिटात बेसन भाजून तयार होणार, तेही कमी तुपात। सुरुवातीलाच तूप ॲड केलं तर बेसन भाजायला खूप वेळ लागतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, त्यामुळे कमी वेळात कमी तुपात बेसन लाडू बनवून तयार होतील। सर्वप्रथम मी एक जाडबुडाची मोठी कढई घेतली होती, त्यामध्ये 3 ग्लास चना डाळ ॲड केली। मी 2 बॅचमध्ये चना डाळ भाजून घेतली होती। टोटल 6 ग्लास होती आणि वजनीप्रमाणे 1 किलो चना डाळ मी घेतली होती। पूर्ण 1 किलो चना डाळचे मी लाडू बनवले होते। चना डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची, त्याला असा थोडासा रंग बदलेल तोपर्यंत त्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं। कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे चना डाळ खाली लागणार नाही, चिटकणार नाही। ही भाजण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे। चना डाळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ती थंड करायला ठेवायची। एक 10 ते 15 मिनिटानंतर डाळ व्यवस्थित थंड झाल्यावर त्याला गिरणीतून व्यवस्थित दळून आणायचं। पीठ खूप बारीक नाही आणायचं, थोडंसं जाडसर आणायचं। चला तर आता लाडू बनवायला सुरुवात करूयात। सेम जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलं होतं। मी जास्त तूप वापरलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी 3 ग्लास बेसन जे आपण दळून आणलं होतं ते ॲड केलं होतं। मी 2 बॅचमध्ये बेसन भाजून घेतलं होतं, कारण की एकदाच ह्या कढईमध्ये एवढं 6 ग्लास बेसन बसलं नसतं आणि व्यवस्थित भाजूनही नसतं झालं। बेसन भाजण्यासाठी मी खूप कमी तूप वापरलं, कारण बेसन व्यवस्थित आणि लवकर भाजून तयार होतं। जर तुम्ही खूप तूप ॲड केलं तर बेसन भाजायला खूप जास्त वेळ लागतो। ह्या स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेसन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून तयार झालं पाहिजे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, बेसनचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे। ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा। कमी तुपामध्ये बेसन भाजून घ्यायचं, असं परफेक्ट। तुम्ही व्हिडिओत बघू शकता की कलर कसा छान चेंज झाला आहे आणि वासही खूप खमंग असा येतो। प्लेटमध्ये मी आपलं बेसन घेतले आणि चमच्यामध्ये आपण भाजलेलं बेसन, तुम्ही डिफरन्स बघू शकता। बेसन भाजून रेडी आहे। 2 बॅचमध्ये आपलं 6 ग्लास बेसन म्हणजे 1 किलो बेसन पीठ भाजून तयार होतं। मी एका टोपलीमध्ये त्याला काढून ठेवलं। 6 ग्लासाला 3 ग्लास पिठी साखर लागेल, म्हणजे 2 ग्लास बेसन मागे 1 ग्लास पिठी साखर आणि 1.5 कप साजूक तूप। हे तूप मी मेल्ट करून घेतलंय, तूप गरम असण्याची बिलकुलही गरज नाही आहे। नंतर मी त्या टोपल्यामध्ये थोडं थोडं करून आपली पिठी साखर ॲड केली आणि बेसनमध्ये त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं। हे लाडू बनवताना हातानेच बेसनामध्ये आपण पिठी साखर मिक्स केली पाहिजे। चमच्याने मिक्स केली तर ती इव्हनली सर्व ठिकाणी व्यवस्थित लागत नाही। अशा प्रकारे हाताने चोळून चोळून मी पिठी साखर पूर्ण बेसनमध्ये मिक्स करून घेतली। पिठी साखर मिक्स करताना काळजी घ्यायची की फक्त एकाच हाताने पिठी साखर मिक्स नाही करायची। अशा प्रकारे दोन्ही हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं चोळून चोळून पिठी साखर ही पूर्ण बेसनाला लावली पाहिजे। एकाच हाताने जर आपण केलं तर त्याचे गोळे बनू शकतात आणि लाडू बनवताना साखर इव्हनली आपल्या टेस्टमध्ये येणार नाही। साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी जे 1.5 कप साजूक तूप घेतलं होतं ते थोडं थोडं करून ॲड केलं। थोडं ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि परत लागेल तसं थोडं थोडं ॲड करून लाडू वळेल तोपर्यंत त्याला ॲड करत गेले। मला संपूर्ण 1.5 कप साजूक तूप लागलं होतं 1 किलो बेसन, म्हणजेच टोटल 6 ग्लास बेसनसाठी। ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा। नंतर तूप ॲड केल्यामुळे हे बेसन लाडू तुमच्या टाळेला चिटकणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं, कमी वेळेमध्ये तुमचं सुरुवातीला बेसनही भाजून निघेल। बेसन लाडूच्या आकाराचं वळायला लागलं की त्याचे छानसे लाडू बनवून घ्या। गोल, गरगरीत किंवा आपल्याला आवडतील त्या शेपचे आपण बनवू शकतो। आणि त्यानंतर त्याच्यावर ड्रायफ्रूट लावणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। मी काजू लावले होते, कोणी पिस्ता, मनुके, बेदाणे आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो। व्हिडिओत बघू शकता किती दाणेदार असे लाडू बनवून तयार होते। 1 किलो चना डाळ मागे माझे टोटल 55 लाडू बनवून तयार होते। ह्या मीडियम साईजमध्ये मी सर्व लाडू चिवडा म्हणलं की ह्या सर्वांचाच आवडतीचा पदार्थ, तो मुरमुऱ्याचा असो का पोह्याचा। खमंग कुरकुरीत चिवडा हा फक्त फराळासाठीच नाही, इतर वेळेसुद्धा दुपारी स्नॅक्ससाठी आवडीने खाऊ शकतो।
आज मी तुम्हाला पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे। मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले होते, ते व्यवस्थित चाळून घेतले। त्यानंतर हा मकईचा चिवडा जो आपण फ्राय करून नंतर चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळव, 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी हिरवी मिरची, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त खोबऱ्याचे बारीक कापलेले काप, हळद, लाल तिखट चवीनुसार, मीठ आणि थोडीशी पिठी साखर आणि हिंगही घेतले होते। एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली आणि आपले थोडेसे पातळ पोहे, एकदाच सगळे पोहे मी भाजून नाही घेतले, कारण की ते व्यवस्थित आपल्याला मिक्स नाही करता येणार। पोहे भाजताना कढई कधी पण डायरेक्टली गॅसवर ठेवायची नाही, खाली असा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर कढई ठेवायची, म्हणजे पोह्यांना डायरेक्ट हीट लागणार नाही आणि पोहे आकसणार नाहीत। बऱ्याचदा पातळ पोह्याचा चिवडा करताना पोहे खूप आकसून जातात, ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा। नंतर मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मकईचा चिवडा तो ॲड केला आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं। थोडा थोडा करून 2-3 बॅचेसमध्ये मी त्याला फ्राय करून घेतलं आणि हा फ्राय केलेला मकईचा चिवडा मी पोह्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ॲड केला। पोह्यामध्ये हळद टाकल्यामुळे पोह्याला ऑलरेडी खूप छान असा पिवळा कलर आलेला आहे। नंतर हळद टाकण्यापेक्षा आपण आधीच हळद टाकली तर सर्व ठिकाणी पोह्याला व्यवस्थित हळद लागलेली असते, त्यामुळे ही पण ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा। सर्व फ्राय केलेला मकईचा चिवडा मी पोह्यावर ॲड केल्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये तेलही तसेच ठेवले होते, त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे ॲड केले आणि त्या शेंगदाण्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतले। शेंगदाणे हे कच्चेच होते, ते आधी भाजलेले नव्हते, त्यामुळे ह्याला फ्राय करायला थोडा जास्त वेळ लागतो। शेंगदाणे थोडेसे फ्राय झाले की त्याच्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा जास्त पातळ काप केलेला खोबरा ॲड केला आणि खोबरेसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतले। खोबरे अर्धवट फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मी डाळ ॲड केली, त्याला आपण रोस्टेड चना डाळ म्हणतो, आणि तीही व्यवस्थित फ्राय करून घेतली। नंतर अर्धा वाटी ही मिरचीचे काप तेही ॲड केले। हे मिरचीचे काप मी मधून कट केलेले होते, कारण त्याच्यामुळे आपल्या चिवड्याला खूप चांगला एक स्पायसीनेस येईल। मिरचीचे काप त्याच्यासोबतच भरपूर सारा कढीपत्ता ॲड केला। कढीपत्त्याचा फ्लेवर चिवड्यामध्ये खूप छान लागतो, त्यामुळे कढीपत्ता ॲड करायला बिलकुलही कंजूसी करायची नाही। सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलं। हिरवी मिरची ही जास्त तिखट नव्हती, त्यामुळे मी थोडं लाल तिखट टाकलं। 3 छोटे चमचे मी चिवडा मसाला ॲड केला, कोणत्याही ब्रँडचा आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो। आणि मी वाटीमध्ये थोडं हिंग, थोडीशी साखर आणि मीठ घेतले होते, तेही ॲड केले। हे सर्व मिश्रण खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं। ऑलरेडी सर्व सामग्री चांगली फ्राय झालेली आहे, पण तिखट, हळद आणि मसाले हे सर्व मिश्रणाला कोट होतील ह्याची काळजी घ्यायची। नंतर हे सर्व मिश्रण मी आपल्या भाजलेल्या पोह्यावर आणि मकईच्या चिवड्यावर ॲड केलं आणि त्याला हळूवार हाताने थोडं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी त्यावर एक पूर्ण लिंबाचा रस तोही ॲड केला। खूप छान टँगी असा फ्लेवर आपल्या चिवड्याला येतो, त्यामुळे लिंबाचा रस ॲड करायला विसरायचं नाही। थोडीशी पिठी साखर मी परत ॲड केली। सुरुवातीला मसाल्यामध्येही ॲड केली होती, कारण मसाल्यालाही तो फ्लेवर येण्यासाठी। त्याचबरोबर परत 2 चमचे चिवडा मसाला आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ तेही ॲड केलं होतं आणि परफेक्ट असा आपला चिवडा बनून तयार होता। तुम्ही बघू शकता त्याचा क्रिस्पीनेस तर खूपच छान। असा सुंदर क्रिस्पी पातळ पोह्याचा चिवडा फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होता। आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्टाईल एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले सोजीचे लाडू। सोजी आणि सुजी ह्या दोन्हीमध्ये फरक असतो। सुजी म्हणजे रव्याचे लाडू, हे लाडू रव्याचे नाही आहेत। खायला तर खूपच टेस्टी लागतात, तोंडात ठेवताच विरघळून जातात। ही माझ्या सासूबाईंनी सांगितलेली एकदम मराठवाडा स्टाईल पारंपरिक रेसिपी आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील। सर्वप्रथम मी एक टोपलं घेतलं होतं, त्यामध्ये 4 ग्लास गहू ॲड केले होते। गहू आधी स्वच्छ निसून वाळून घेतलेले पाहिजेत। 4 ग्लास गहू ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मला लागेल तेवढ्या गरजेनुसार मी पाणी ॲड केलं होतं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गहू पूर्णपणे पाण्यामध्ये
भिजले पाहिजे इतकं पाणी ॲड करायचं. नंतर त्याला हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं. एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर तसंच गव्हाला पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं. एक 10 ते 15 मिनटानंतर गहू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे पाण्यातून उपसून घ्यायचे आणि चाळणीवर टाकायचे. सर्व गहू मी अशाच पद्धतीने उपसून घेतले आणि चाळणीवर पूर्ण पाणी निथळेपर्यंत एक 15 ते 20 मिनटासाठी तसेच ठेवून द्यायचे. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर त्याला मी एका अशा कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलं आणि त्याला त्याच्यामध्येच व्यवस्थित गुंडाळून ठेवलं. गहू असे गच्च कोणत्याही एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. व्यवस्थित बांधल्यानंतर मी गव्हाला ओव्हरनाईट असंच बांधून ठेवलं होतं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आणि गहू रात्रभर किचनमध्ये असे ठेवून द्यायचे. सकाळी ते बांधलेले गहू काढायचे आणि त्याच कपड्यामध्ये असे पसरून ठेवायचे. वेगळा कपडा घेण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, उन्हामध्ये त्याला वाळवायचं नाही. घरामध्येच फॅनखाली एक अर्धा ते 1 तासासाठी त्याला तसंच थोडंसं ड्राय करायला ठेवायचं. नंतर त्याला गिरणीतून दळून आणलं आणि सोजीच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलं. सोजी रेडी आहे. आता आपण लाडू बनवायची प्रोसेस सुरू करूत. एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी 3 मोठे चमचे साजूक तूप ॲड केलं होतं आणि थोडं बॅचमध्ये सोजी मंद आचेवर व्यवस्थित परतून घेतली. एकदाच भरपूर सारी सोजी ॲड नाही करायची. थोडी करून व्यवस्थित परतून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित सर्व साईडनी सोजी परतून घेतली जाईल. सोजी ही गव्हासारखी खूप बारीकही नसते आणि रव्यासारखी खूप जाडसरही नसते. त्यामुळे तिला भाजायला जास्त वेळ लागत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडासा कलर चेंज झाला की आपण सोजी काढून घ्यायची. मी सुरुवातीला खूप सारं तूप ॲड नाही केलं, कारण जास्त तुपामध्ये भाजली तर सोजीमध्ये खूप साऱ्या गाठी बनतात. आपण तूप नंतरच्या स्टेपमध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित भाजून झाली आणि थंड झाली तर 2 ग्लास सोजी मागे 1 ग्लास पिठी साखर ॲड करायची. ही पिठी साखर मी व्यवस्थित ग्लासनी मोजून घेतली होती. ग्लासचं प्रमाण लक्षात ठेवायचं, म्हणजे लाडू आपले एकदम परफेक्ट बनून तयार होतात. 2 ग्लास साखर ॲड केल्यानंतर मी थोडीशी साखरमध्ये विलायची ॲड करून त्यालाही मिक्सरमधून बारीक केलं. तर साखर आणि विलायचीची पूड मिक्स केली होती आणि ती पण मी आपल्या लाडूच्या पिठामध्ये ॲड केली. सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर, विलायचीची पूड ही आपल्या सोजीमध्ये सर्वत्र व्यवस्थित एकसारखी मिक्स झाली पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 2 वाटी साजूक तूप मी असं पातळ करून घेतलं होतं आणि ते थोडं करून मी ॲड केलं आणि ते पण मिश्रणामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तूप ॲड करायच्या आधीच साखर आणि विलायची पूड मिक्स झाली पाहिजे. सुरुवातीला सोजी भाजताना आपण खूप कमी साजूक तूप वापरलं होतं, कारण ह्या स्टेपला आपल्याला ॲक्च्युअलमध्ये साजूक तूप ॲड करायचं होतं. त्यामुळे साजूक तूप थोडं ॲड करून आपण व्यवस्थित त्याचा असा गोळा बनेल तोपर्यंत थोडंसं तूप ॲड करायचं. फक्त 2 वाटी साजूक तूप आपल्याला लागेल. साजूक तूप हे लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपले लाडू एकदम छान चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळतील. नंतर ह्या मिश्रणाचे लाडूचा आकार देऊन संपूर्ण लाडू बनवून घ्यायचे. ही पारंपरिक अशी सोजीची लाडूची रेसिपी तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा. मंडई, फराळ म्हटलं आणि त्यामध्ये अशी खुसखुशीत खूप सारे पदर सुटलेली करंजी नसेल तर तो फराळ कसला. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी सारण बनवून घेतलं होतं. सारण बनवण्यासाठी 1 वाटी आपलं खोबरं जे ऑलरेडी किसलेलं होतं ते व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर बारीक रवा तोही व्यवस्थित भाजून घेतला. सारणासाठी वापरलेलं सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे सारण जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. नंतर 2 मोठे चमचे खसखस घेतली आणि तीही व्यवस्थित भाजून घेतली. खसखसमुळे सारण खूप छान लागतं. सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करण्यासाठी ठेवलं. त्याचबरोबर 2 चमचे मी थोडी ड्रायफ्रूट पावडर ॲड केली. ऑप्शनल आहे, माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी ॲड केली. नंतर मी 1 वाटी म्हणजे 4 मोठे चमचे पिठी साखर ॲड केली होती. ह्या पिठी साखरमध्येच मी थोडीशी विलायची पण ॲड केलेली होती.
ही सर्व सामग्री मी व्यवस्थित मिक्स करून घेतली। सारण रेडी आहे। आता आपण करंजी बनवायला सुरुवात करू। तर मी एका टोपमध्ये 2 वाटी मैदा घेतला होता। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा। नंतर त्याच टोपमध्ये मी 3 चमचे बारीक रवा ॲड केला होता। रवा ॲड केल्यामुळे आपली करंजी चांगली खुसखुशीत होते। नंतर मी त्यामध्ये 2 चमचे तुपाचं मोहन ॲड केलं होतं। तुपाचं मोहन ॲड करणं खूप कंपल्सरी आहे, त्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होते। जर कोणतीही वस्तू कुरकुरीत करायची असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकतात आणि खुसखुशीत करायची असेल तर तुपाचं मोहन ॲड करतात। तुपाचं मोहन ॲड केल्यानंतर मी सर्व पिठामध्ये ते मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतलं। सर्व सामग्री व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचा असा हातामध्ये गोळा बनून तयार होतो। ह्याचा अर्थ आपला मोहन हे व्यवस्थित सर्व ठिकाणी लागलेला आहे। नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचा एक असा घट्टसर गोळा मळून घेतला। गोळा जास्त सैल नाही करायचा, नाही तर करंजी खूप नरम पडू शकते। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ मळून झालं आणि त्यानंतर त्याला एक 15 ते 20 मिनटं तसंच ठेवून द्यायचं, कारण आपला जो रवा आहे तो थोडासा फुलतो। तोपर्यंत मी त्याचा साठा बनवून घेतला। 2 चमचे तूप ॲड केलं आणि 3 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालतं। हाताने साठा मिक्स करून घ्या, म्हणजे हाताच्या उष्णतेने तूप व्यवस्थित मेल्ट होतं आणि साठा एकदम परफेक्ट असा रेडी होतो। पीठ मळून ठेवलं होतं त्यामधून मी एक गोळा घेतला, त्याला थोडासा मैद्याचा हात लावला। तसं बऱ्याच वेळेस आपल्याला मैदा लावायची गरज पडत नाही, कारण ह्याच्यामध्ये तुपाचं सारण आहे। आणि अशी एक पोळी लाटून घेतली। ती पोळी मी अशी बाजूला काढून ठेवली। अशा 2 पोळ्या लाटून झाल्यानंतर मी एका पोळीला साठा लावून घेतला। साठा खूप व्यवस्थित सर्वत्र पसरला पाहिजे, ह्याची खूप काळजी घ्यायची। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे करंजीमधली। त्यानंतर दुसरी पोळी त्याच्यावर ठेवली आणि त्यालाही व्यवस्थित साठा लावून घेतला। नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचा असा रोल करून घ्यायचा। रोल करताना काळजी घ्यायची की आतमध्ये कोणताही एअर गॅप राहिला नाही पाहिजे, नाही तर करंजी मधून खूप हवेशीर होऊन जाते। आणि थोडंसं असं हाताने फिरवून त्याला थोडं लांबसर करून घ्यायचं आणि आतमध्ये जर काही एअर गॅप असेल तर तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने दाबून तो काढून घ्यायचा आणि त्याचे असे चाकूच्या साहाय्याने आपण काप करून घ्यायचे। 2 वाटी मैद्यामध्ये आपल्या भरपूर करंज्या बनवून तयार होतात। आपण कट केल्यामधली मी फक्त एक लाटी तुम्हाला करून दाखवते। त्याला असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेंटरला दाबून घ्यायचं, म्हणजे करंजीला छान असे पापुद्रे दिसतात। थोडासा मैदा गरज असेल तर लावून घ्यायचा आणि त्याची छोटीशी अशी गोल लाटी लाटून घ्यायची। आणि आपली लाटी लाटून तयार आहे करंजीची। त्यामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी सारण भरून घ्यायचं। भरपूरही सारण नाही भरायचं, जशी आपल्या लाटीची साईज आहे त्यानुसार एका साईडलाच सारण भरायचं आणि थोडंसं पाणी लावून मी व्हिडिओत दाखवले त्यानुसार ते व्यवस्थित दाबून घ्यायचं। व्यवस्थित दाबून घेतलं नाही तर आपली करंजी फ्राय करताना तेलामध्ये फुटू शकते। नंतर मी अशा त्या रोलर स्पूनच्या साहाय्याने त्याला कट करून घेतलं आणि छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलं। मीडियम गॅसवर मी माझ्या सर्व करंज्या छानपैकी फ्राय करून घेतल्या। 2 वाटी मैद्यामध्ये माझ्या टोटल 6 पोळ्या बनल्या होत्या, त्यामुळे माझ्या भरपूर साऱ्या करंज्या बनून तयार होत्या। आपल्याला आवडेल त्या कलरमधून आपण फ्राय करून घ्यायच्या आणि अशी खुसखुशीत छानपैकी सारण भरलेली करंजी बनवून तयार होती। थँक्यू। आज आपण शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही गोड शंकरपाळी बनवण्यासाठी खूप काही पूर्वतयारी करण्याची गरज नाही। फक्त अर्धा तासामध्ये मी 2 ग्लास मैद्याची शंकरपाळी बनवून तयार केली होती। तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मी 3 वाट्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप असं घेतलं होतं। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध ॲड केलं आणि त्याच पातेल्यामध्ये 1 वाटी साखरही ॲड केली। नंतर मीडियम गॅसवर साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घेतली। ह्या स्टेपमध्ये आपल्याला दूध बॉईल नाही करायचे, फक्त हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे एवढीच काळजी घ्यायची। एकदा साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून गेली त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी साजूक तूप ॲड केलं। साखर ही दुधामध्ये पूर्ण विरघळली पाहिजे, त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये साजूक तूप ॲड करायचं।
साजूक तूप ॲड केल्यानंतर मी हे दोन्हीही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. साजूक तूप ॲड करायच्या आधी गॅस बंद करायला बिलकुल विसरायचं नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी 2 ग्लास मैदा व्यवस्थित चाळून घेतला. मैदा खूप बारीक असतो, पण चाळण्याची गरज आहे. कधी त्याच्यामध्ये बारीक किडेही असू शकतात किंवा त्याच्या गाठीही बनलेल्या असू शकतात. मैदा व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. पदार्थ गोड जरी असला तरी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं तर त्या पदार्थाची चव आणखीनही वाढते. चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये मी आपलं गरम केलेलं दूध, तूप आणि साखरचं मिश्रण ॲड केलं. ते मिश्रण ॲड करताना आधी व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरच ॲड करायचं. तुपाचं मोहन हे शंकरपाळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपली शंकरपाळी अशी खुशखुशीत होतात. हे मोहन मी हळूहळू लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये ॲड करून त्याचा एक छान घट्टसर असा गोळा बनवून तयार केला. गोळा बनवून तयार झाल्यानंतर मी त्याला एक 10 ते 15 मिनटासाठी तसंच साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. नंतर आपल्या गरजेनुसार आपण छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि त्याची एक जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. ह्याची पोळी लाटताना आपल्याला कोणत्याही पिठाची गरज पडणार नाही, कारण ह्यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलंय, त्यामुळे ते चिटकणार नाही. जाडसर अशी पोळी लाटून झाल्यानंतर त्याच्या कडा ह्या अशा झिगझॅगच असतात. पोळी अशी सर्व साईडनी समान प्रमाणामध्ये थिकनेस असलेली लाटून घ्यायची. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने किंवा अशा रोलिंग स्पूनच्या साहाय्याने त्या झिगझॅग कडा आपण बाजूला काढून ठेवायच्या. त्या आपण नंतर परत यूज करू शकतो. नंतर स्पूनच्या साहाय्याने मी अशा प्रकारे शंकरपाळ्याच्या आकाराचे असे काप करून घेतले. हे खूप सोपे आहे आणि हे एकमेकाला बिलकुलही चिटकणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदाच संपूर्ण पिठाचे शंकरपाळी लाटून आणि कट करून ठेवू शकता. मी सर्व शंकरपाळी एकदाच लाटून कट करून एका प्लेटमध्ये काढून घेतली. सगळ्याला व्यवस्थित शेप दिला होता. शंकरपाळ्याची पोळी लाटताना ही काळजी घ्यायची की पोळी खूप जास्त थिन नाही झाली पाहिजे. ती थोडीशी जाडसरच असली पाहिजे. जर आपली पोळी खूप थिन झाली तर शंकरपाळी खायला खूप जास्त कडक लागतात. ती अशी खुसखुशीत होत नाहीत. सर्व शंकरपाळी बनवून झाल्यानंतर मी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं. मीडियम गॅसवर सर्व शंकरपाळी मी थोडी थोडी बॅच करून फ्राय करून घेतली. एकदाच भरपूर सारी शंकरपाळी ॲड नाही करायची, कारण ती दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे. फ्राय करताना त्याला सारखं हलवत राहायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. छानसा असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर शंकरपाळी व्यवस्थित बनून तयार होतील. खूप जास्त डार्कही कलर नाही करायचा. शंकरपाळी बाहेर काढल्यानंतरसुद्धा थोडासा त्याचा कलर आपोआप डार्क होतो. त्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्यानुसार शंकरपाळ्याला रंग आला की ती व्यवस्थित काढून साईडला घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे माझी सर्व शंकरपाळी थोडी थोडी करून फ्राय करून घेतली. फक्त अर्धा तासामध्ये 2 ग्लास मैद्याचं प्रमाण घेऊन परफेक्ट अशी शंकरपाळी माझी बनवून तयार होती. तुम्हालाही अशीच खुसखुशीत शंकरपाळी बनवायची असेल तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा. मंडळी, खमंग आणि कुरकुरीत अशी तिखट शेव आपल्या सर्वांना खूपच आवडते. फक्त दिवाळी फराळ म्हणूनच नाही तर इतर वेळेसुद्धा स्नॅक्स म्हणून किंवा चहासोबत खायला आपल्याला अशी तिखट शेव आवडते. तिखट शेव बनवण्याची रेसिपी खूपच सोपी आहे. मी फक्त 2 ग्लास बेसन पिठापासून फक्त अर्ध्या तासामध्ये भरपूर सारी खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी शेव बनवली आहे. सर्वप्रथम मी 2 ग्लास बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेतलं होतं. बेसन पीठ मी दळून नव्हतं आणलं, विकतचंच पीठ वापरलं होतं. तुम्ही दळून आणलं तरीही चालेल. व्यवस्थित चाळून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर बेसन पिठामध्ये खूप साऱ्या गाठी असतात. बेसन पीठ चाळून झाल्यानंतर मी एका मिक्सी जारमध्ये 1.5 चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा ओवा ॲड केला होता. ह्या ड्राय मसाल्यामुळे आपल्या शेवला टेस्ट खूप छान येते. आजकाल मार्केटमध्ये विकतसुद्धा खूप भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे शेव मसाले भेटतात. तुम्ही तेही ट्राय करू शकतात. बेसन पीठ चाळलेलं होतं, त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ ॲड केलं आणि 2 मोठे चमचे मी लाल तिखट ॲड केलं. मला शेव खूप खमंग आणि अशी स्पायसी बनवायची आहे, म्हणून मी माझ्या चवीनुसार तिखट ॲड केलं. तुम्ही तुमच्यानुसार ॲड करू शकता. थोडीशी हळद आणि 1 चमचा मी ह्याच्यामध्ये आपला चिवडा मसाला ॲड करते, कारण मी कोणतेही विकतचे मसाले ॲड करत नाही.
आणि त्यानंतर आपण जो ग्राइंड करून घेतला होता तो ओवा आणि जिऱ्याचा मसाला तोही मी 1 चमचा ॲड केला. त्याची खूप बारीक पूड करून घ्यायची आणि जर पूड खूप बारीक नसेल झाली तर त्याला चाळून घ्यायचं. नाहीतर शेव करताना ओवा आणि जिरे आपल्या शेवमध्ये येऊन अडकतात. नंतर ह्या सर्व ड्राय मसाल्याला आपल्या बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इव्हनली सर्व मसाले पूर्ण बेसन पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर अर्धा वाटी मी तूप थोडंसं गरम करून घेतलं होतं, ते पण त्यामध्ये ॲड केलं आणि सेम त्यालासुद्धा पूर्ण बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तेल हे बेसन पिठामध्ये सर्वत्र व्यवस्थित लागलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण त्यामुळेच आपली शेव एकदम क्रिस्पी बनून तयार होते. नंतर लागल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून मी एक छानसा गोळा मळून घेतला. गोळ्याची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. सोऱ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित शेव काढता आली पाहिजे, त्यानुसार आपण आपली कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. व्हिडिओत बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीचा मी गोळा बनवून तयार केला होता. तिखट मीठ हे तुम्ही पीठ मळतानासुद्धा टेस्ट करू शकता. कमी जास्त असल्यास तुम्ही त्यामध्ये ते ॲडही करू शकता. मी सोऱ्यामध्ये थोडंसं पीठ घेतलं आणि तेल छानपैकी गरम झालेलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये शेव काढायची. तेल जर जास्त गरम नसेल तर आपली शेव ही चांगली क्रिस्पी बनत नाही. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही शेवचे फेरे घालू शकता. शेव बनवताना कढई कधी पण अशी पसरट आणि जाडबुडाचीच घ्यायची, म्हणजे आपल्याला शेव बनवायला सोपी जाते आणि आपल्याला शेव पलटायलासुद्धा खूप सोपी जाते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी शेवला मीडियम गॅसवर व्यवस्थित दोन्ही साईडने फ्राय करून घेतलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे 2 चमचे घ्यायचे आणि त्यानंतरच तुम्ही शेव पलटी करायची. ती खूप सोपी मेथड आहे, त्यामुळे आपल्याला शेवला व्यवस्थित उलटं पण करता येतं आणि तेलही अंगावर उडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेव तुटतसुद्धा नाही. त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने शेव उलटी करून घ्यायची. शेव दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे. त्याचा फक्त लाईट कलर आला की आपण शेव काढून घ्यायची. जास्त डार्क करायची नाही, नाहीतर ती करपल्यासारखी होते. मीडियम कलरमध्येच शेव बाहेर काढायची. त्यानंतर आपोआप त्याचा थोडासा कलर हा डार्क होतो आणि माझी कुरकुरीत खमंग तिखट शेव बनून तयार होती. तुम्ही ही शेव रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. आणि खुसखुशीत चकलीसाठी आपल्याला खूप साऱ्या डाळी वापरायची गरज नाही. रेसिपी खूपच सिंपल आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 2 वाटी तांदूळ व्यवस्थित परतून घेतले. तांदूळ परतून घेताना ह्याची काळजी घ्यायची की ते जास्त डार्क रेड कलरचे नाही झाले पाहिजे. थोडंसं परतून घ्यायचं 4 ते 5 मिनटं एकदम मीडियम गॅसवर आणि त्याला साईडला काढून ठेवायचं. नंतर सेम पॅनमध्ये मी 1 वाटी पोहे तेही व्यवस्थित परतून घेतले. पोह्याचाही कलर बदलणार नाही ह्याची काळजी घ्यायची. तेही व्यवस्थित साईडला काढून घ्यायचे. नंतर त्याच सेम पॅनमध्ये मी 1 वाटी डाळ आपण भाजलेली चना डाळ म्हणतो तीही घेतली. डायरेक्ट चना डाळ नाही घ्यायची, हे डाळ घ्यायचे. हे पण 1 वाटीच्या प्रमाणामध्येच घ्यायचे. त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा ॲड करायचा. त्याआधी गॅस बंद करायचा, पण कढई गरम असते त्यामुळे त्याच गरमीवर आपले हे धने जिरे व्यवस्थित परतून निघतात. ह्याला 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर सर्व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं. थंड झाल्यानंतर त्याला एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि बाहेरून त्याला छानपैकी गिरणीमधून दळून आणलं. खूप छान आणि खमंग असा वास ह्या पिठाचाच येतो आणि आपलं पीठ आता चकलीसाठी रेडी आहे. चकलीसाठी अर्धा वाटी कडक तेलाचं मोहन बनवून घेतलं. तेल चांगलं गरम केलं आणि नंतर त्याला थंड होऊ दिलं. तोपर्यंत मी सर्व पीठ एका परातीमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचे तीळ, 2 मोठे चमचे मीठ तेही ॲड केलं. त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट ॲड केलं. हे लाल तिखट जास्त तिखट नसल्यामुळे मी 2 मोठे चमचे ॲड केलं होतं. आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. त्यानंतर इथं मी सिक्रेट मसाला वापरते, तो म्हणजे आपला चिवडा मसाला. त्यामुळे आपल्या चकलीला खूप छान स्वाद येतो. नंतर मी एक अर्धा चमचा हळदही ॲड केली आणि तेही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं.
सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेल थंड झालेलं होतं आणि ते तेल मी ह्याच्यामध्ये ॲड केलं. तेल व्यवस्थित हाताने चोळून पिठामध्ये सर्व ठिकाणी लावून घेतलं. तेल व्यवस्थित सर्व ठिकाणी लागलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि त्याची अशी मूठ दाबून बघायची, म्हणजे आपल्या लक्षात येतं की तेल सर्वत्र व्यवस्थित लागलेलं आहे. तेल सर्व ठिकाणी लावून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण त्याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. ह्या ठिकाणी आपण जे पाणी वापरतो ते गरम करण्याची अशी आवश्यकता नाही, केलं तरीही चालेल. थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचं व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं. खूप गच्चही नाही आणि खूप सैलही नाही, अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलं होतं. पीठ मळून झाल्यानंतर मी असा हा सोऱ्या वापरला होता आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. आमच्याकडे ह्या चकलीच्या मशीनला सोऱ्या असं म्हणतात. तसेही मार्केटमध्ये आजकाल खूप नवीन प्रकारच्या चकलीच्या मशीन अवेलेबल आहेत. आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण यूज करू शकतो. ह्याला व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर एक छोटासा गोळा काढून घेतला. त्याला अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आणि त्याला आपल्या सोऱ्यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर मी एक स्टीलची प्लेट घेतली आणि त्याला अशा प्रकारे ऑइलनी ग्रीस करून घेतलं, म्हणजे आपली चकली त्याच्यावर चिटकणार नाही. नंतर सोऱ्याच्या साहाय्याने मी अशा प्रकारे चकली बनवून घेतली. चकली बनवतानाच आपल्या लक्षात येतं की आपण मळून ठेवलेलं पीठ हे खूप घट्ट आहे का सैल आहे. पीठ जर खूप सैल असेल तर आपली चकली आतमधून खूप नरम राहते आणि खूप जास्त घट्ट झालेला असेल तर आपल्याला चकली बनवताना सोऱ्या खूप जड जातो. त्यामुळे आपण आपलं पीठ व्यवस्थित मळून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे मी बऱ्याच साऱ्या चकल्या बनवून घेतल्या. एका प्लेटवर माझ्या ॲट अ टाईम 7 चकल्या बनल्या होत्या आणि नंतर मी थोड्या थोड्या करून फ्राय केल्या. चकली अशी उलथण्याच्या साहाय्याने कढईमध्ये ॲड करायची. तेल जास्त कढईमध्ये घ्यायचं नाही आणि मंद आचेवर आपण अशी चकली तळून घ्यायची. बऱ्याच जणांना चकली तेलामध्ये सोडताना खूप अवघड जाते, त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायची. प्लेटच्या मागच्या साईडला ऑइल केल्यानंतर आपण असं उलथण्याच्या साहाय्याने खूप इझिली चकली तेलामध्ये सोडू शकतो. आणि नंतर मीडियम गॅसवर ते छानसं लाईट ब्राऊन कलर आल्यानंतर चकली अशी परफेक्ट तळून होते. ह्याचप्रमाणे मी सर्व चकल्या माझ्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्या. तेलामध्ये चकली तळताना काळजी घ्यायची की गॅस हा नेहमीच मीडियम असला पाहिजे. खूप हाय फ्लेमवर जर आपण चकली तळली ती वरतून लाल होते पण आतमधून मात्र कच्चीच राहते. मीडियम गॅसवर आपण चकली कधीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदाच सगळ्या चकल्या बनवून नाही ठेवायच्या. थोड्या थोड्या चकल्या बनवायच्या आणि त्या फ्राय करायच्या आणि परत राहिलेल्या चकल्या बनवायच्या. तर ही कमी सामानामधली मात्र परफेक्ट, खमंग आणि खुसखुशीत अशी चकलीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.